श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, नशीबही हरायला तयार आहे, नशीबही हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना. आज आपल्या पारायणाला 8 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज 9वा दिवस आहे. रोज एक अध्यायाचं पारायण सुरू आहे. चला तर मग आज 9वा अध्याय आहे आणि 9वा अध्याय जे आहे ना, खूप खास आहे. खूप म्हणलं खूप खास. याच्यामध्ये तुमची जे काही इच्छा आहे, जर तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील आणि तुमच्या जे काही इच्छा आहेत, तुम्ही हे अध्याय वाचून तुमच्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकता. रोज हे अध्याय वाचनामध्ये ठेवायचा. तर एका दादाची कमेंट येत आहे, आम्हाला स्वामी सेवा सांगा. तर स्वामी सेवा सांगते मी तुम्हाला. स्वामी सेवा करणं काय खूप अवघड नाही आणि सांगण्याचीही गरज नाही. कारण तुम्ही जर साधं स्वामी समर्थ जरी नाव लिहिलं तरी तुमची ही स्वामी सेवा सुरू झाली. आणि यातून तुम्हाला या जपातूनच तुम्हाला काय अनुभव येतो तुम्ही बघा तुम्ही, आणि तुम्ही नंतर मला कमेंट करून सांगा. फक्त तुम्ही एकच सेवा करीत राहा, श्री स्वामी समर्थ हा जप करीत राहा. आणि तशात बरेच सेवा आहेत, तुम्हाला सांगते. जेंट्स लोकांना, माणसाला कसं सेवा करणं होत नाही, तुम्ही नामस्मरण केलं तरी चालतंय. पण तुम्हाला मी सेवा सांगणार आहे. जर तुम्हाला खरंच इच्छा आहे सेवा करायची तर मग हा अध्याय तुम्ही वाचा. ज्यांची परिस्थिती डाऊन आहे, ज्यांची इच्छा म्हणजे खूप इच्छा असं काही करायची आहे आणि होत नाही, त्यांनी हा अध्याय नक्की वाचावा. नक्की सेवा करते वेळेस आपला विश्वास पाहिजे स्वामीवर. तुम्ही कोणत्याही देवताची सेवा करा, कोणत्याही देवताची आराधना करा, कोणत्याही देवतांचे पूजन करा, कोणत्याही देवतेवर विश्वास ठेवा, पण 100% विश्वास ठेवूनच करा. असे म्हणतात का, दगडात जरी आपण दगडावर जरी विश्वास ठेवला तर दगडात सुद्धा देव तयार होतो. तसंच आहे, आपण विश्वास ठेवूनच कोणतीही सेवा करायला पाहिजे, तेव्हाच आपल्या इच्छा पूर्ण होतात. आपण 100% विश्वास ठेव. आज ह्या देवाचं केलं आणि माझी आता समजा एखादं उदाहरण की आज मी स्वामी महाराजांचं पारायण केलं, 9 दिवस केलं, 11 दिवस केलं, 1 महिना केलं, माझी इच्छा पूर्णच झाली नाही, तर मी मग म्हणेल की बाबा माझ्या स्वामी महाराजांनी इच्छा पूर्ण केली नाही, जाऊ दे. आता खूप लोक काय करायला लागलेत, महादेवाची सेवा करायला लागलेत, मग मी स्वामी महाराजांना सोडून देते आणि महादेवाची सेवा करते. असं नाही करायचं, अजिबात असं नाही करायचं. तुम्ही जसे आपण रोजचे कपडे चेंज करतो, घालतो, चेंज करतो, तसं नाही करायचं. ते देव आहे, देवावर, एका देवावर श्रद्धा ठेवून एकच देव धरायचा आहे. तुम्ही ज्या देवाची सेवा कराल ना, त्या देवावरच विश्वास ठेवा आणि त्याच देवा जिथं सेवा कराल ते सगळ्या देवांना पोचते, सगळ्या देवांना. त्यामुळे जसे कपडे चेंज करतो तसं देव चेंज करायचा नाही. आता लोक खूप आता ते शिवपुराण ऐकून महादेवाची सेवा करायला लागलेत, घरातले देव सोडले महादेवाची करायला. तसं नाही, तुम्ही करा, सेवा करायची असेल तर. पण आणि मी असं म्हणत नाही की महादेवाची सेवा करू नका, महादेवाची पूजा करू नका, तसं काही नाही. तुम्हाला ज्या देवाची सेवा करायची, ज्या देवाची पूजा करायची, फक्त श्रद्धा ठेवून करा, विश्वास ठेवून करा. 100% विश्वास ठेवा. आपण आईवडिलांवर कसं 100% विश्वास ठेवतो, आईवडिलांना जे काम सांगितलं ते करतो, तशाच पद्धतीनं आपले आईवडील समजूनच देवाची सेवा करा आणि 100% त्याचं फळ मिळतं म्हणजे मिळतं. चला तर आपल्या अध्यायाला सुरुवात करूया. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय सद्गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ कुरुपूर क्षेत्री वास्तव्य करीत असताना गंगा नदीत स्नान व तेथेच संध्या करत असत. त्यावेळी गावातील एक पर्यटक दररोज नदीवर कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुण्यापूर्वी तो श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेई. परिटांची प्रामाणिक भक्ती पाहून श्रीपाद श्रीवल्लभ त्याला आशीर्वाद देत असत. एके दिवशी नदीच्या काठाजवळ मुस्लिम राजाची वैभवी दिव्य मिरवणूक चालली होती. मिरवणूक पाहून परिटाच्या मनातही राजा होण्याचा विचार आला. दुसरे दिवशी नदीकाठी गेल्यावर नेहमीप्रमाणे त्याने स्वामीचे दर्शन घेतले. स्वामींनी परिटांच्या मनातील इच्छा जाणून राजा होण्याचा विचार आहे का अशी विचारणा केली. परीट हुशार होता. तो म्हणाला, या जन्मातील बरेच दिवस निघून गेले, त्यामुळे या जन्मी न होता पुढील जन्मी राजा व्हावा अशी माझी इच्छा आहे. स्वामींनी परिटास आशीर्वाद दिला. पुढील जन्मी तू राजा होशील. पुढे परीट आजारी पडून इहलोकी गेला व पुढील जन्मी तो रजक म्लेंच वंशामध्ये जन्माला येऊन राजा झाला. अशा रीतीने सद्गुरु कृपेने मनुष्याचे जीवन पालटून जाते. या रजकाच्या कथेनंतर श्रीपाद अश्विन वद्य द्वादशीला कुरोपूरच्या कृष्णा नदीत अदृश्य झाले. पण श्रद्धा असलेल्या भक्तांना ते आजही कुरोपुरात असल्याचा भास होतो व त्याची प्रचिती येते. हा दिवस कुरोपूरला गुरुद्वादशी म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून रजकांनी त्यांची सेवा केली म्हणून त्याची मनोकामना पूर्ण होऊन तो रजकाचा राजा झाला.
अशी गुरुचरित्रातल्या 9व्या अध्यायाची कथा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर बघा, ह्या अध्यायामध्ये तुम्ही ऐकलं एका परिटाचे जीवन कसं पालटून गेले श्रीपाद वल्लभ महाराजांचे रोज दर्शन घेतल्यामुळे. त्या पद्धतीनं फक्त विश्वास पाहिजे. विश्वास ठेवला तर सर्व काही होतं. बस, दुसरं काहीच नाही. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या आयडीला फॉलो करा, म्हणजे फेसबुक पेजला फॉलो करा आणि होईल तितकं शेअर करा. आणि हे अध्याय रोज वाचनात घ्या. रोज म्हणलं तर रोज स्वामी सेवेमध्ये हे खास खास अध्याय जे आहेत ना ते रोज वाचनात घेतले पाहिजे. तुम्हाला किंवा सगळे अध्याय होत नसेल तर एक तरी घ्यायला पाहिजे. हा 9वा अध्याय, तरी 9वा अध्याय, 18वा अध्याय आणि 14वा अध्याय खूप खास आहेत. खूप म्हणलं तर खूप.